नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोविंद गावडे राज्याचे कला आणि संस्कृती तसेच स्पोर्ट्स मिनिस्टर हांणी प्रेरणा दिन ह्या दिसा कांय विधानां केली ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या बाबतीत आणि त्या वयल्यान बरोच बोवाळ चल्ला. ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान करप्शन चलता अशेंच इनडायरेक्टली तांकां म्हणपाचें आसलें. तांणी तो स्टेटमेंट केलो. तांचे मंत्रीपदूय ह्या स्टेटमेंटा खातीर आतां धोक्यान येयल्लें आसा. गोविंदबाब गावडे हे एक मंत्री. तांणी स्टेटमेंट केलो, पूण त्या स्टेटमेंटाक आधार अशा पद्दतीन अजून मेरेन तांणी कांयच दाखोवंक ना, नाजाल्यार तांच्या कडेन कांय पुरावेय तांणी सादर करूंक ना. आनी त्या खातीर तांणी हो स्टेटमेंट सिरियसली केला काय बेठोत वाऱ्यार केला हे तेच जाणात. आता ते मंत्री असून तांणी स्टेटमेंट केला आणि सरकार तांचेर कारवाय करपाची आसा. म्हणून आमी एक पत्रकार म्हणून जेन्ना खंयच्या तरी एका प्रकरणाचें इन्व्हेस्टिगेशन करता, त्या इन्व्हेस्टिगेशनाच्या आधाराचेर डॉक्युमेंटा सयत विथ प्रूफ आमी अशाच तरेन सरकारी खात्या भितर कशा पद्दतीन गैरकारभार चलता हे आमी आतां तुमच्या मुखार दाखोवपाचे आसात. आणि आमकांय पळोवपाचें आसा. आतां मंत्री गोविंद गावडे हांचेर सरकार कारवाय करतलो, पुणून आमी हो प्रकार उघड केल्या नंतर सरकार ह्या अधिकाऱ्यांचेर एक्शन घेतलो काय कितें हो महत्वाचो प्रश्न आसा आणि तेवूय आमकां पळोवपाचें आसा. आतां हो विशय ऑब्वियसली ह्या पयलीं आमी घेतलेलो, ह्या पयलीं आमी तो पुरायपणान विशय एक्सपोज केल्लो. त्या विशयाच्या संदर्भातले लिंक आमी आमच्या डिस्क्रिप्शनान दिल्लेच आसा. म्हणटकूच तुमकां जर ओरिजिनल व्हिडिओ पळोवपाचो आसत जाल्यार तुमी पळोवपाक शकता. हो विशय पेडणे तालुक्यांतल्या धारगळ दाडाची वाडी हांगासरल्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात एक फॉर्ज्ड व्हील म्हटल्यार बनावट खोटें व्हील तयार करून एका मनशान दोन प्रॉपर्टी ऑलमोस्ट 62,000 स्क्वेअर मीटर ह्यो दोन प्रॉपर्टी ह्या फॉर्ज व्हिलाच्या आधाराचेर म्युटेशन करून घेतले आणि त्या म्युटेट केलेल्या प्रॉपर्टीच्या संदर्भात तांणी कांय आर्थिक व्यवहारूय केल्या असो दुबाव आसा. आता हो सगळो प्रकार जाल्या उपरांत एक महत्वाची गजाल या सगळ्या प्रकरणांतल्यान दिसून येता, ती म्हटल्यार कशा तरेन ह्या फॉर्ज्ड व्हील केल्ल्या मनशाक सरकारी अधिकाऱ्याकडल्यान तेको नाजाल्यार इनडायरेक्ट सपोर्ट कसो मेळ्ळो आणि तो सपोर्ट कित्याक दिलो. पहिली गजाल, दाडाची वाडी धारगळ हांगासरले हे दोन सर्वे, जे सर्वे शांताराम कानुळकर हांच्या नावार आसलेले. आता शांताराम कानुळकर हाका दोन चलयो आणि ह्यो दोनूय चलयो लग्न करून दिल्ल्यो आसल्यो. शांताराम कानुळकर हो आपल्या ओरिजिनल घरांत रावतालो. ह्याच शांताराम कानुळकराच्या भावाच्या चल्याचो चलो सुभाष कानुळकर, ह्या सुभाष कानुळकरान हे दोन प्रॉपर्टी, ज्यो प्रॉपर्टी शांताराम कानुळकराच्या नावार आसल्यो, त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात एक व्हील तयार केले आणि हे व्हील वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसान रजिस्टर केला अशा पद्धतीचे ते व्हील आसा. ते व्हील तांणी तयार करून मामलेदार ऑफिसान ते व्हील दिले आणि ती प्रॉपर्टी म्युटेट करून घेतली. शांताराम कानुळकर हाचे नाव कॅन्सल केले आणि त्या जाग्याचेर आपले सुभाष कानुळकर असे नाव घातले. आता हो विषय खूप पयलीं जालो. जेन्ना शांताराम कानुळकर हांचे निधन जाले तेन्ना तांच्या दोनूय धुवांनी इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्स केली आणि इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्सा भितर तांच्या नावार ज्यो ज्यो प्रॉपर्टी आसात त्या प्रॉपर्टीच्यो 1/14 उतारे तांणी एकठांय करपाक सुरवात केली. त्या वेळार तांच्या नदरेक आयलें की दोन ज्यो प्रॉपर्टी आसात दाडाचे वाडी हांगासरल्यो, त्या दोनूय प्रॉपर्टी भितर शांताराम कानुळकराचें नाव कट जाला आणि त्या जाग्यार सुभाष कानुळकराचें नाव आयलां. ही गजाल तांच्या नदरेक आयल्या उपरांत तांणी मामलेदाराकडे RTI एप्लिकेशन घालून त्या म्युटेशनाची कागदां घेतली. ती कागदां घेतल्या उपरांत तांकां अशें लक्षात आयलें की सुभाष कानुळकर हांणी व्हील प्रोड्यूस केला आणि त्या व्हिलाच्या आधाराचेर मामलेदारान ताचें म्युटेशनूय करून उडयलें. खरें म्हटल्यार मामलेदारान सुभाष कानुळकर हाची जे वारसदार आसा तांकां ह्या संदर्भात इंटिमेट करपाक जाय आसलें, पूण ते केलें काय ना हाचोय कांय पुरावो थंय ना. ही गजाल जेन्ना शांताराम कानुळकराच्या दोनूय चलयांच्या फॅमिलीच्या लक्षात आयली तेन्ना तांणी ती व्हिलाची कॉपी
ही RTIच्या माध्यमांतल्यान मागून घेतली। ती विलाची कॉपी मागयल्या उपरांत ती कॉपी अटॅच करून तांणी वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसाकडे RTI घातले आणि ह्या विलाची सर्टिफाईड कॉपी ताणें मागली। जेन्ना हे RTI एप्लिकेशन ताणें घातले तेन्ना RTI एप्लिकेशनाक जाप आयली की अशा तरेचे व्हील हे वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसान रजिस्टरूच जावना म्हणून। आता हातूंतल्यान एक गजाल स्पश्ट जाली की हे व्हील फॉर्ज आहा म्हणून। आता हे व्हील फॉर्ज आसा ही गजाल जेन्ना शांताराम कांदोळकराच्या चलयांच्या फॅमिलीच्या लक्षात आयली तेन्ना त्यांनी इमिजिएट पेडणे पुलीस स्टेशनाचेर ह्या संदर्भातली सगळी माहिती आणि कागदां दिवन पुलीस कंप्लेंट फायल केली आणि सुभाष कांदोळकर हाचेर FIR रजिस्टर करचो अशी मागणी तांणी पेडणे पुलीस स्टेशनात केली। आता पेडणे पुलीस स्टेशनात तांणी कंप्लेंट केन्ना केली? पेडणे पुलीस स्टेशनात तांणी कंप्लेंट 27 नोव्हेंबर 2023 ह्या दिसा केली। त्या वेळार पेडणे पुलीस स्टेशनाचे PI हे आताचे सचिन लोकरे हे थंय PI असले। ही कंप्लेंट रजिस्टर फायल केल्या उपरांत त्या कंप्लेनीचेर FIR रजिस्टरूच जायना। फावटी मारून जाल्यो जाल्यार PI ते FIR रजिस्टर करपाक तयार ना। ही गजाल जेन्ना ह्या फॅमिलीच्या लक्षात आयली तेन्ना तांणी JMFC पेडणे हांगासर एक पिटिशन घातलें आस्किंग फॉर एन फायलिंग FIR अगेन्स्ट सुभाष कांदोळकर। मागीर JMFC भितर तिची सुनावणी जाली। JMFCन ऑर्डर दिली की ह्या प्रकरणान प्रायमरी हातून गुन्यांव जाल्लो आसा आणि ही FIR इमिजिएट रजिस्टर जावपाक जाय म्हणून। मागीर JMFCच्या ऑर्डरीचेर परतून एक फावट कांदोळकर फॅमिलीन पेडणे पुलीस स्टेशनान कंप्लेंट दिली आणि मागीर खंय तरी पेडणे पुलिसांनी हाचेर FIR रजिस्टर केली। आता प्रश्न असा की पेडणेचे PI सचिन लोकरे हांणी ऑलमोस्ट ह्या कंप्लेनीचेर जेन्ना सगळी कागदां दिवन देखीत 9 म्हयने FIR रजिस्टर कित्याक करूना हाची जाप तांच्या कडल्यान म्हाका दिसता होम डिपार्टमेंटाक घेवची पडटली। होम डिपार्टमेंट म्हटल्यार मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां या PI कडल्यान जाप घेवची पडटली की वाय ही हॅड डिलेड टू फायल FIR फॉर ऑलमोस्ट 9 months। मागीर हो विषय FIR रजिस्टर जालो। FIR रजिस्टर जाल्या उपरांत त्या संशयिताक त्या दुबाविताक अरेस्ट करचो सांडून ताका एंटीसिपेटरी बेल मेळोवन दिवपाकूय याच पुलिसांनी मदत केली। डिस्ट्रिक्ट कोर्टान तांणी एंटीसिपेटरी बेला खातीर एप्लिकेशन केलें, थंय ताचें रिजेक्ट जालें, तरी पुलीस ताका अरेस्ट करिना। पुलिसांनी ताका आनीक वेळ दिलो आणि हायकोर्टान ताका एंटीसिपेटरी बेल फायल करपाक मदत केली। थंय हायकोर्टान वर्बल ऑर्डर जाली आणि त्या वर्बल ऑर्डरी भितर हायकोर्टान सांगलें की जो दुबावित आसा तांणी इन्व्हेस्टिगेशनाक पुलिसांक सहकार्य करचें, ताका अरेस्ट करपाची गरज ना। आता ह्या ऑर्डरी उपरांत पुलिसांनी कितें इन्व्हेस्टिगेशन केलें आणि पुलिसांनी नेमकी स्टेटस ह्या प्रकरणाचो कितें जाल्यार कांयच ना। जेन्ना आमी आता गांवकारीन हो विषय उखलून धरला तेन्ना आता पुलीस धांवतात ताचें इन्व्हेस्टिगेशन करपाक। आता हो विषय जालो पेडणे पुलिसाच्या बाबतीत। इन बिटवीन एका मनशाक दुबाव आयलो, तो म्हटल्यार गणपत गोवेकर। ह्या मनशाक ह्या व्हिलाच्या संदर्भात दुबाव आयिल्ल्या कारणान तांणी ऑलमोस्ट 2022 ह्या वर्सा ह्याच व्हिलाची सर्टिफाईड कॉपी आपल्याक मेळची म्हणून एक लेटर वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसाकडे केल्लें आणि त्या लेटरा बरोबर तांणी आपल्या कडेन असलेली व्हिलाची कॉपी त्या लेटराक अटॅच केली। गणपत गोवेकर हाचे लेटर जेन्ना सब रजिस्ट्राराकडे पावलें, हे लेटर म्हटल्यार 2022ची गजाल। शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीचो जो प्रोसिडिंग्स आसा, प्रोसेस आसा तो 2023तलो, म्हटल्यार त्याच्या पयलीं गणपत गोवेकराच्या विशयाचेर ह्या फॉर्ज्ड व्हिलाचो एक्सपोज किंवा हो फॉर्ज व्हील डिटेक्ट जाल्लो। जेन्ना गणपत गोवेकराचे लेटर पावलें सब रजिस्ट्राराकडे, सब रजिस्ट्रारान जेन्ना चेक केलें तेन्ना तांच्या लक्षात आयलें की हे व्हील वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसान रजिस्टर जावना। इमिजिएट तांच्या लक्षात आयलें की फॉर्ज्ड व्हील तयार केल्लें आसा, ताचेर वाळपय सब रजिस्ट्रार ऑफिसाचे सगळे स्टॅम्प आणि बाकीची ऑफिसरांची आणि हेची तेची नावां ही सगळी फॉर्ज पद्धतीन वापरून हे व्हील तयार केला। तांणी इमिजिएट हाची दखल घेतली। एक बरी गजाल त्या वेळार गौरेश बुगडे हे सब रजिस्ट्रार आसले, तांणी बरी गजाल केली। ही गजाल तांणी इमिजिएटली स्टेट
रजिस्ट्राराच्या नदरेक हाडून दिली. स्ट्रेट रजिस्ट्रारान सब रजिस्ट्रार ऑफिसाक बरोवन दिले की इमिजिएट ह्या संदर्भात तुम्ही वाळपय पुलीस स्टेशनाचेर FIR रजिस्टर करा म्हणून. सो गौरेश बुगडे हाणी वाळपय पुलीस स्टेशनाचेर FIR रजिस्टर करपाक कंप्लेंट केली. आता पळया, सब रजिस्ट्रार ऑफिस वाळपय अधिकृत पद्धतीन वाळपयच्या पुलीस इन्स्पेक्टराक लेटर बरयता ही सगळी गजाल नदरेक हाडून इमिजिएट FIR रजिस्टर करचो म्हणून. ही कंप्लेंट फायल जाता 11/11/2022 म्हटल्यार 11 नोव्हेंबर 2022. आमी आता आसात 2025. हो विषय थंयच सोंपलो. पूण जेन्ना शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीच्या लक्षात आयले की फॉर्ज वील केला आणि ताणी जेन्ना या संदर्भात FIR वाळपय रजिस्ट्राराकडे फायल करून घेतलो तेन्ना ताणी हो फॉर्ज रजिस्ट्राराच्या संदर्भात फ्रेश कंप्लेंट वाळपय पुलीस स्टेशनाचेर फायल केली. ती कंप्लेंट फायल केल्या उपरांत तांच्या नदरेक आयले की ऑलरेडी सब रजिस्ट्रारान 2022 वाळपय पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केल्ली म्हणून. आता जेन्ना ह्या संदर्भातली चौकशी इन्व्हेस्टिगेशन आमी केलें आणि आताचे जे PI आसा तांच्याकडे जेन्ना आमी ह्या विशयीची माहिती मागयली तेन्ना अशें लक्षात आयलें की सब रजिस्ट्रार ऑफिसान कंप्लेंट करूनय बीन जी 2022 कंप्लेंट केल्ली वाळपय पुलीस स्टेशनाचे त्या वेळाचे PI हाणी ताचेर FIR रजिस्टर करूंक ना. आता त्या वेळार PI कोण असले हाची माहिती आमी काडपाचो प्रयत्न केलो जाल्यार प्रज्योत फट्टे हे त्या वेळार PI असले अशी माहिती आमकां मेळटा. ताणी कोण तरी गड्डी किंवा गाड्डी अशें म्हणून एक PSI असलो ताका ह्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करपाचे ऑर्डर काडलेली. पूण त्या गाड्डीन काय कितें ती कांयच फुडें ताचेर करूंक ना आनी ताचेर FIRूय रजिस्टर जावंक ना. त्या विशयाचेर FIR रजिस्टर जाल्लो ना हें आतां स्पश्ट जाल्लें आसा. म्हणटकच एकीकडे पेडणे PI FIR रजिस्टर करिना 9 म्हयने JMFसून ऑर्डर घेवन FIR रजिस्टर करची पडटा. दुसरी कडेन सब रजिस्ट्रार म्हणजे गव्हर्नमेंटाचें ऑफिस वाळपय पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट करता जाल्यार वाळपय पुलीस त्या संदर्भात FIR रजिस्टर करिना. ह्या दोनूय प्रकरणांत डिले इन फायलिंग FIR हो महत्वाचो विशय येता आणि ह्या विशयाचेर होम डिपार्टमेंट ह्या दोनूय PIचेर एक्शन घेतलो काय कितें हो पयलो आणि महत्वाचो प्रश्न आसा. हाची जाप होम डिपार्टमेंटाक दिवची पडटली. होम मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत जे गोंयचे चीफ मिनिस्टर आसात तांकां दिवची पडटली. आता हो विषय जालो पुलीस इन्स्पेक्टराच्या बाबतीत. दुसरी गजाल आमी सेकंड फेसीन येवया म्हणजे सरकारची ॲडमिनिस्ट्रेशन सरकारची खाती कशी चालतात आणि सामान्य मनशाक कशा पद्धतीन चॅलेंजीस फेस करच्यो पडटात हे ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान आमी तुमकां दाखोवन दितले. जेन्ना शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीच्या लक्षात आयलें की फॉर्ज्ड व्हील वापरून सुभाष कांदोळकर हाणी म्युटेशन केला म्हणून तांणी इमिजिएट ह्या संदर्भात मामलेदाराकडे ते म्युटेशन कॅन्सल करपाक मामलेदाराकडे ॲप्लिकेशन केलें. पूण मामलेदार ते म्युटेशन कॅन्सल करपाक तयार ना. म्हणून मागीर तांणी डेप्युटी कलेक्टराकडे ह्या संदर्भात पिटिशन फायल केलें. डेप्युटी कलेक्टराकडे हे पिटिशन फायल जाल्या उपरांत डेप्युटी कलेक्टराकडे सुनावणी जाली आणि डेप्युटी कलेक्टर जे आसात पेडणेचे शिवप्रसाद नायक हाणी एक बरे पद्धतीची ऑर्डर इश्यू केली की हे पुरायपणान फॉर्ज व्हील आसा आणि त्या फॉर्ज व्हिलाच्या आधाराचेर तांणी हे म्युटेशन केला आणि हे म्युटेशन बेकायदा थारता. तेन्ना बेगोबेग मामलेदारान हे म्युटेशन रद्द करून परतून 1/14च्या उताराचेर शांताराम कांदोळकर हाचे नाव घालचें म्हणून. ह्या डेप्युटी कलेक्टराच्या ऑर्डरी उपरांत शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीन परतून एक फावट मामलेदाराक अर्ज केलो आणि ती डेप्युटी कलेक्टराची ऑर्डर बेगोबेग कार्यान्वित करची इम्प्लिमेंट करची अशी विनवणी केली. जाल्यार पेडणेचे मामलेदार रणजीत साळगांवकर हे अजूनही ती ऑर्डर इम्प्लिमेंट करपाक तयार ना. जेन्ना रणजीत साळगांवकराकडे ही ऑर्डर इम्प्लिमेंट जायना अशें म्हणून शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीच्या लक्षात आयलें तेन्ना तांणी ताच्याकडे विनवणी केली. इन बिटवीन तांणी इमिजिएट तांच्या लक्षात येयलें की मामलेदार खंय तरी त्या पार्टीक फेवर करपाक सोदता. सो हाची चॅलेंज खंय जावपाक शकता
तर हाची चॅलेंज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलाकडे जावपाक शकता. ह्या अंदाजान शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलाकडे कॅविएट फायल केले. पुणून हो जो मनीस आसा तो हुशार उपाटलो. ताणी ह्या ऑर्डरीक चॅलेंज केली ॲडिशनल कलेक्टराकडे. आणि ॲडिशनल कलेक्टर जे आसात आमचे महादेव आरोंदेकर, ताणी पहिल्याच सुनावणी भितर डेप्युटी कलेक्टराच्या ऑर्डरीक स्टे दिली टील नेक्स्ट हियरिंग. नेक्स्ट हियरिंगूय जालें पूण ती स्टे मात वचूंक ना. आता फुडलें हियरिंग 5 जून ह्या दिसा जावपाचें आसा. आता अशा तरेन ह्या सगळ्या प्रकरणाचो स्टेटस आसा. आता प्रश्न पयलो, जेन्ना फॉर्ज्ड म्युटेशन म्हणून प्रूव्ह जालें आणि फॉर्ज म्युटेशनाच्या संदर्भातली सगळी माहिती मामलेदाराकडे दिली, जाल्यार मामलेदार रणजीत साळगांवकर हाणी त्या फॉर्ज म्युटेशनाचेर जाल्ले म्युटेशन कॅन्सल करपाक कित्याक न्हयकार दिलो, हो पयलो प्रश्न. आता मामलेदार रणजीत साळगांवकराचें नांव वेगवेगळ्या प्रकरणा खातीर गाजता. हालींच SITन एक FIR रजिस्टर केला. अशाच तरेन फॉर्ज वील करून कोणी तरी आपल्या नांवार जमीन केल्ली, त्या सगळ्या प्रोसिडिंगा भितर सुद्धा रणजीत साळगांवकर आसात अशी पेपरार बातमी आसा. आणि ह्याय प्रकरणात आता रणजीत साळगांवकर हे मामलेदार आसूनय अशा पद्दतीन ताणी हो स्टँड घेतला. दुसरी गजाल, डेप्युटी कलेक्टरान स्पष्टपणान ऑर्डर दिली की जे म्युटेशन जाला ते चुकीच्या पद्दतीन जाला, बनावट कागदपत्रांच्या आधाराचेर जाला, सो ते म्युटेशन रद्द करचे म्हणून. आता डेप्युटी कलेक्टराच्या ऑर्डरीचे सुद्धा इम्प्लिमेंटेशन मामलेदार करिना. हाचो अर्थ कितें? हाची जाप ह्या सरकाराक दिवची पडटली. म्हटल्यार PI FIR रजिस्टर करपाक तयार ना, मामलेदार सगळी कागदपत्रां आणि प्रूफ दाखोवन चुकीच्या पद्दतीन जाल्ले म्युटेशन कॅन्सल करपाक तयार ना. हो प्रकार कितें? सामान्य मनशान न्याया खातीर खंय खंय धांवपाचो, FIR रजिस्टर करपाक सगळे पुरावे दिवन सुद्धा FIR रजिस्टर करपाक ह्या फॅमिलीक JMFCन वचचें पडटा, कोर्टाची ऑर्डर हाडची पडटा. कोर्टाची ऑर्डर दिवन FIR रजिस्टर करून सुद्धा त्या दुबाविताक अरेस्ट कर म्हणून सारपाक जाल्यार दुबाविताकूय अरेस्ट जायना. ताका एंटीसिपेटरी बेल मेळसर पुलीस ताका सूट दिता. ह्यो सगळ्यो गजाली नेमके कितें दर्शयतात? ह्यो सगळ्यो गजाली सरकारच्या कारभाराचें कितें म्हणून दर्शन घडयतात? आता निमणे आमचे प्रश्न गोंयचे मुख्यमंत्री जे होम मिनिस्टर आसात आणि गोंयचे रेव्हेन्यू मिनिस्टर जे बाबूश मोन्सेरात आसात तांकांय. पेडणे PI सचिन लोकरे आणि वाळपयचे त्या वेळचे PI प्रज्योत फट्टे ह्या दोगांयनी FIR रजिस्टर करपाक डिले कित्याक केलो, हो पयलो प्रश्न. मागीर तांणी डिले जो केलो त्या डिले तेणी स्वताहून केलो काय कोणी तरी तांकां तेचेर FIR रजिस्टर करूं नाका म्हणून दबाव हाडलो? हाचो तपास, हाचे इन्व्हेस्टिगेशन जावचें पडटलें आणि डिले इन फायलिंग FIR म्हणून तांचेर कारवाई जावची पडटली. ही कारवाई होम मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर घेतले काय कितें, हो पयलो प्रश्न. दुसरो, जेन्ना फॉर्स्ड विलाच्या आधाराचेर म्युटेशन केले आणि ही गजाल जेन्ना स्पष्ट जाली तेन्ना ह्या सगळ्या डॉक्युमेंटा सयत जेन्ना मामलेदाराकडे शांताराम कांदोळकर हांच्या फॅमिलीन ते म्युटेशन कॅन्सल करपाक लागून अर्ज केलो, जाल्यार मामलेदार रणजीत साळगांवकर ह्या म्युटेशन कॅन्सल करपाच्या संदर्भात निर्णय कित्याक घेयना? ताणी निर्णय घेवंक ना, ओके. डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर दिली की ते म्युटेशन चुकीच्या पद्दतीन जाल्ले आसा ते रद्द करचे म्हणून, तरी मामलेदार रणजीत साळगांवकर हे ते म्युटेशन रद्द करपाक तयार ना. आणि त्या पार्टीक ऑपॉर्च्युनिटी मेळटा ॲडिशनल कलेक्टराकडे वचून डेप्युटी कलेक्टराच्या ऑर्डरीक स्टे हाडपाक आणि ते म्युटेशन रद्द करपाकूच सोदिना, अशा पद्दतीची ही परिस्थिती आसा. मागीर मामलेदार रणजीत साळगांवकर हांच्या ह्या धोरणाचेर सरकार कितें ॲक्शन घेतलो हेवूय तितलेच महत्वाचें आसा. आता ॲडिशनल कलेक्टराकडे ह्या संदर्भातली सुनावणी सुरू आसा. पहिल्याच हियरिंगान ताणी ताका स्टे दिली. दुसरे हियरिंग जालें, त्या हियरिंगान शांताराम कांदोळकराच्या फॅमिलीच्या वकिलांनी पुरायपणान केस तांच्या मुखार मांडल्या. आता 5 जूनाक ते नेमको कितें निर्णय घेतात हेवूय पळोवचें पडटलें. म्हटल्यार फॉर्स्ड वील केला हे स्पष्ट जावन सुद्धा त्याच गजालीचे प्रोसिडींग अशा पद्दतीन आता कितलेशेच म्हयने चल्ला. मागीर अशा पद्दतीच्या पीडित
कुटुंबांनी खंय धांवपाचें, कोणा कडेन न्याय मागपाचो आनी कोणा फुड्यान तकली आपडपाची हाचें उत्तर ह्या सरकारानूच दिल्लें बरें. म्हाका दिसता अशा तरेन हें एक उदाहरण. आमी हो विशय जेन्ना घेतलो आनी पयलेच फावट जेन्ना व्हिडिओ काडलो तेन्ना गोंयभरांतल्यान कितल्याशाच लोकांनी आमकां फोन केले की आपल्या बाबतींत अशेंच घडलेलें आहा, आमकांय आमचेंय कोण आयकना, आपूण फावटी मारून थकलो, आपूण हेका एप्लिकेशन केलां, आपूण तेका एप्लिकेशन केलां, आपूण सांखळे वचून मुख्यमंत्र्याकूय सांगून जालें तरी कांय जायना. ही परिस्थिती एडमिनिस्ट्रेशनाची. मागीर अशा परिस्थितीन गोविंदबाब गावडे हांणी एका डिपार्टमेंटाच्या संदर्भात 2 गजाली सांगल्यो जाल्यार तांचें मंत्रीपद धोक्यान वयता. मागीर ह्यो गजाली आतां आमी पत्रकार म्हणून सरकारा मुखार आनी जनते मुखार मांडटात जाल्यार सरकार हाचेर एक्शन घेतलो काय पत्रकाराची तोंडां बंद करतलो तिवूय सरकारान म्हाका दिसता सांगलें जाल्यार बरें पडटलें. ह्या विशयाचेर ह्या प्रकरणाचेर एक्शन जातली काय ना. जर एक्शन जायना हाचोच अर्थ ह्यो सगळ्यो भानगडी करपाच्या करपी लोकांक सरकार तेंको दिता, सरकार सपोर्ट करता. एडमिनिस्ट्रेशन ज्या एडमिनिस्ट्रेशनाचो पगार लोकांच्या टॅक्सांतल्यान वयता त्या एडमिनिस्ट्रेशनांतले ऑफिसर हे जनतेक सेवा दिवचे साडून ह्या असल्या एजंटांक आनी ह्या असल्या भानगडी करपी लोकांक सेवा दितात असो ताचो अर्थ जातलो. आनी म्हाका दिसता असो अर्थ जावप म्हटल्यार सरकारच्या कार्यपद्धतीचेर आनी सरकारच्या इमेजीचेर एक चुकीचो अशा पद्धतीचें एक स्टॅम्प पडपाची हातून धोको आसा. ह्या विशयाची दखल सरकार घेतलो काय ना, ह्या विशयाचेर सरकार एक्शन घेतलो काय ना हें आमकांय पळोवपाचें आसा. जो मेरेन हेचेर एक्शन जायना तो मेरेन आमी वगी रावपाचें ना. ह्या प्रकरणाचो फाटपुरावो आमी करत रावतले. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात. तुमकां व्हिडिओ आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात. गांवकारी हे आमचे इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या सपोर्टाचेर, तुमच्या तेंक्याचेर चलता. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीन आमकां सपोर्ट करपाक शकतात. आमचे यूट्यूब चॅनल मेंबरशीप तुम्ही करून मेंबरशीप रजिस्टर करून तुम्ही आमकां सपोर्ट करपाक शकता. जर ते शक्य ना जाल्यार आमी आमचो गुगल पे नंबर दिल्लो आसा त्या नंबराचेर मिनिमम दर म्हयन्याक 100 रुपया सुद्धा दिवन तुम्ही आमचे गांवकारी इंडिपेंडंट प्लॅटफॉर्माचो हो आवाज चालू दवरपाक शकता. तुमच्या आधाराचेरूच हो आवाज चालू आसा आनी तो चालू उरपाक जाय जाल्यार तुमकां आधार दिवचो पडटलो. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आनी तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.